नमस्कार. दिनांक 19 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे पंचदशीतील श्लोकांचा अर्थ. अक्कलकोटच्या राम जोशी बुवांचे घरी पंचदशी ग्रंथाच्या वाचनाचा नेम होता. बरीच जाणती मंडळी त्यासाठी एकत्र जमत. एकदा एका श्लोकावर सर्वांची गाडी अडली. काही केल्या कोणाला अर्थ लागेना, म्हणूनच सारे जण महाराजांकडे आले व त्यांना वंदन करून बसताहेत तोच महाराजांनी अडलेल्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगण्यास सुरुवात केली. वेद शब्देभ्यो ऐवादो निर्ममे महेश्वराहा या श्रुतिवचनेवरून तो महेश्वर परमात्मा नारायण सृष्टीच्या आदिकाली वेद शब्दांची करून संपूर्ण जगतासी उत्पन्न करिता झाला. वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ते ज्ञान परमेश्वराच्या मुखातून जसे जसे प्रकट होऊ लागले तशी तशी सारी सृष्टी निर्माण होऊ लागली. अगदी अशीच कल्पना बायबलमध्ये देखील आहे. मग तो देव म्हणाला, आता प्रकाश असो, आणि त्यासरशी प्रकाश झाला. मग देव म्हणाला, आता पाणी हो, आणि त्यासरशी पाणी उत्पन्न झाले, वगैरे वगैरे. देवाने साऱ्या सृष्टीची निर्मिती अशा प्रकारे केली. परमेश्वराला देश, काल, वस्तू यांच्या मर्यादा नसल्याने त्याला अवगत नाही असा एकही देश, आकाश, पृथ्वीसह सर्व, एकही क्षण, काळ, वेग इत्यादी एकही वस्तू, स्थावर जंगम सर्व जगत असणे शक्य नाही. त्यामुळे देवाला धर्म, वर्ण, जात, वंश, पंथ, भाषा यांचेही साहजिकच अडसर नसतात. याचाच अर्थ देवाला अशक्य, अगम्य असे काहीच नसल्याने पंचदशी सारख्या एखाद्या ग्रंथातील श्लोकाचा अर्थ उलगडून सांगणे मुळीच अवघड नसते. बरे राम जोशी, गणपतराव जोशी, गोपाळ जोशी, जयतीर्थ पुराणिक ही मंडळी महाराजांची परमभक्त होती. विद्वान असूनही विनयी होती, मर्यादशील होती. नकळे तरी पुसावे वडिलांसी, विद्वान श्रेष्ठ सद्गुरुसी, विचारावे सविनय आदरेसी, स्वहितार्थ जिज्ञासुनी अशी जाण असलेली होती. ही मंडळी नमस्कार करीत असताच त्यांच्या येण्याचा उद्देश महाराजांनी जाणला होता आणि म्हणूनच प्रस्तावना करू देण्यात वेळ न दवडता महाराजांनी पंचदशीतील नेमक्या त्या अडलेल्या श्लोकावरच सर्वांना समजेल, समाधान होईल अशा पद्धतीने निरूपण करावयास सुरुवात केली. सद्गुरू हा असा ज्ञानी, अनुभवी आणि ब्रह्मतदाकार झालेला असतो. धन्यवाद.